महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्हाला मी आशा माभिडी शिवसेनेची शिंदे साहेबांची उपनेता म्हणून काम करते। गेले 2 वर्षापासून प्रिन्स अली खानचा हा जो स्टाफ बसलेला आहे उपोषणासाठी, तर तो स्टाफ 2 वर्षापासून माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे। आम्ही अनेक ठिकाणी त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही पोचवायचा प्रयत्न केला, परंतु 11 तारखेला 11 नोव्हेंबरला मला ट्रस्टीने वेळ दिली होती। त्याच्या आधी मला पोलिसांच्या नोटीस आल्या होत्या, अनेक ठिकाणाहून मला धमकवलं जात होतं, बोललं जात होतं, परंतु कुठेही लक्ष न देता मी म्हटलं कामगारांच्या पाठीशी आपण उभं राहिलो तर आपण त्या कामगारांना न्याय द्यायचा। म्हणून त्या 11 तारखेला ज्यावेळेला मी ट्रस्टींना भेटले तर तिकडे अमीर अली कोटाडिया आणि रफिक मर्चंट असे 2 तिथले ट्रस्टी तिथे बसले होते। आणि मला तुम्हाला पुन्हा एकदा मीडियाला सांगायला मला खूप म्हणजे मी आतुर आहे की तिथे सगळे त्यांचे दलाल बसले होते जे उत्तर मला देत होते आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्या ट्रस्टीकडे नव्हतं। मी पहिला प्रश्न त्यांना विचारला की तुम्ही ह्या कामगारांना तुमचं परमनंट स्टाफ होता, कायमस्वरूपी स्टाफ होता, मग तुम्ही त्यांना काढलं का? तुम्ही कोणत्या लेबर लॉजच्या अंडर काढलं की तुम्ही तुमचा लेबर लॉ तयार केला? दुसरं मी विचारलं की अचानक काढायचं कारण काय? आणि 2014 मध्ये शासनाने महानगरपालिकेने जे ऑर्डर दिलेली आहे की जोपर्यंत तुम्ही नवीन हॉस्पिटल बांधत नाही, या लोकांना तिकडे तुम्ही रुजू करत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांना कामावर काढू नका। परंतु ह्या लोकांनी, कारण ह्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, यांच्याकडे गुंड आहेत, बाउन्सर आहेत, यांच्याकडे मोठे मोठे नेते आहेत, आणि त्याच्या जीवावर त्यांनी काय केलं की त्याच्या जीवावर त्यांनी हायकोर्टा थ्रू त्यांनी तो त्यांचा पगार आहे तो जबरदस्ती त्यांच्या अकाउंटला टाकून दिला। परंतु तो त्यांच्यासाठी फुलफिल नव्हता। 850 आपले वर्कर होते तिकडे, त्या चतुर्थ श्रेणीपासून तृतीय श्रेणीपासून सिस्टर स्टाफ होता, एचओडी होत्या, तुमच्या लॅब टेक्निशियन होते, ओटी सिस्टर होत्या, रेसिडेंट डॉक्टर होते। मग एवढं सगळं होत असताना, एवढा सगळा स्टाफ असताना तुम्ही बसून ते करू शकले असते ना। परंतु त्यांचे मसीहा असं म्हणतात, मी कॅन्सरचे मसीहा म्हणते, सुलतान प्रधानजी, द सिनियर मोस्ट डॉक्टर, त्यांनी हा विषय पटकन हाताळला असता तर झालं असतं। जसं आज त्यांचं अहिल्याबाई होळकर हॉस्पिटलमध्ये महानगरपालिकेची ती जागा आहे, तिकडे त्यांनी रुसून रागावून ट्रस्टीला ब्लॅकमेल करून स्वतःची पोळी भाजून घेतली, स्वतःचं हॉस्पिटल करून घेतलं। तिकडनं मोठं काही त्यांच्याकडे मिळालं असेल त्यांना, मला माहिती नाही या गोष्टीमध्ये, हे मला लोकांकडनंच कळत आहे। आणि त्यांनी मग ते संपूर्ण दुकानदारी बंद केली। त्यांनी काही स्टाफ जो त्यांचा ऐकत होता, उठ बोललं तर उठ, बस बोललं तर बस, अशा स्टाफला त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर समाप्ती केली। परंतु आता ज्या वेळेला आम्ही राईट ट्रॅकवर येतोय, त्या राइट ट्रैक पर आम्हाला 22 नवंबर को मेरे पत्रकार संघ में मैंने मेरा पत्रकार परिषद ली थी। उसमें मैंने डिक्लेयर कर दिया था कि मंडे सोमवार 24 तारीख से सुबह 9 बजे से लेके, हालांकि कानून है तो कानून को हम लोग तोड़ना नहीं चाहते, 9 से 6 बजे तक यहाँ पे बैठने का हमको अलाउड है, इजाजत है। तो कोई भी कायदा, क्योंकि कायदा सुरक्षा रखेंगे तो ही हम लोग आगे जा सकेंगे, और उसका मान रखते हुए 9 से 6 बजे तक, 1 घंटा ज्यादा 7 बजे तक हम लोग यहाँ पर बैठेंगे। और मेरे साथ में मेरा स्टाफ भी है, ये स्टाफ भी है, जैसे महिलाएं हैं, पुरुष है, ये बिना पानी पिए बिना खाना खाए यहाँ पर बैठेंगे। हम लोग घर पे जाकर भी नहीं पानी पिएंगे ना खाना खाएंगे, वापस कल सुबह हम लोग 9 बजे यहाँ पर आके, जब तक सम्मानीय हमारे लाड़के मुख्यमंत्री, हमारे लाडले भाई, जो ये सब बहनें वहाँ पर यहाँ पर बैठी है, उनकी एक दरख्वास्त है कि साहब आए और हमारा ये जो प्रॉब्लम हो गया है ये सॉल्व करें। आपकी किसी से मुलाकात? तो उनको मैसेज दे दिया है, अभी कल कैबिनेट है, तो मैं आशा रखती हूँ कि आपके माध्यम से भी उनके तक मैसेज जाए। और मुझे पता है कि जब कामगार रोता है तो हमारे शिंदे साहब जरूर ग्रास रूट पे आते हैं और वो यहाँ पर आएंगे और हमारे कामगार को न्याय देंगे।